हा जो मोर्चा आहे हा हिंदू जनजागरणाचा मोर्चा आहे आणि हे केवळ जागरण नव्हे, आज हजारोच्या संख्येने या पुण्यामधला हिंदू एकत्र झालेला आहे। त्याचं कारण असं आहे, आज जवळजवळ 78 वर्षांनी सुद्धा या बांगलादेशामधल्या हिंदूंवरती अत्याचार अनाचार झाले, जिवंत जाळले गेले आणि केवळ जाळले नाही, ज्या मंदिराने यांचं पोटपाणी चालवलं, हजारो बांगलादेशी त्या ठिकाणी भोजन केलं, त्या मंदिरांना सुद्धा यांनी नेस्तनाबूत केलं। हिंदू समाजाचा, हिंदू स्वभावाचा, हिंदू संस्कृतीचा काय मोठा असा अपमान त्यांनी केलेला आहे की जेणेकरून प्रत्येक वेळेला या इस्लामिक जगाच्या सगळ्या मोहरक्यांना त्याला टार्गेट करावं लागतं। म्हणून आज संपूर्ण देशामध्ये हा हिंदू समाज जागृत झालेला आहे आणि आपल्या बांधवांकरता ते जाणार कुठे? बाकी अन्य सगळे अन्य ठिकाणी जातील, पण हिंदू समाज जाणार कुठे? आणि बांगलादेशातल्या, पाकिस्तानामधल्या हिंदूंना न्याय कोण देणार? म्हणून आज हा केवळ त्यांच्या पाठिंब्याकरता, त्यांच्या सपोर्ट करता, त्यांना शक्ती एक आधार देण्याकरता आजचा हा मोर्चा आम्ही या ठिकाणी जाहीर केला होता आणि मोठ्या संख्येने पार पडला। त्याचबरोबर ज्यांनी या मोर्चाला विरोध केला आज असा एकही माणूस नाही, पण ज्यांनी बांगलादेशातल्या हिंदूंना आजही एक शब्द सुद्धा सहानुभूतीचा उद्गारलेला नाही, राजकीय पक्षातली मंडळी असो किंवा अन्य असो, ज्यांना हिंदुत्वाचा हा हुंकार, हिंदुत्व जीवन पद्धती, हिंदुत्व संस्कार ज्यांना सहन होत नाही, त्यांना सुद्धा आज हा इशारा आहे। मोठ्या संख्येने एक शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे बांगलादेश आपला शेजारी देश आहे आणि आपला राष्ट्र एक प्रगत राष्ट्राच्या यादीमध्ये आहे, एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून आपण म्हणजे जगाच्या पाठीवर 5व्या नंबरवर येतो। आपला राष्ट्र कुठेतरी कमी पडतो का आपल्या शेजार जे राज्यात जे हिंदू बांधव राहतात त्यांच्या रक्षणासाठी? नाही, राष्ट्र कमी पडत नाही। आमची जी राष्ट्रीय भावना जी आहे ना, आमची राष्ट्रीय भावना कुंकोत झालेली आहे, ती मरणपंथाला लागलेली आहे आणि त्याच्याकरता कुणाला ना कुणाला मरावं लागतं। मग तो जम्मू काश्मीरचा हिंदू मरतो, बंगालमधला हिंदू मरतो, मेल्यानंतर आम्ही जर जागृती होणार असेल तर ही हिंदू समाजाची वर्षानुवर्ष ही जी काही झोप लागते ती झोप मोडण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून आपण जो प्रश्न केला, हा प्रश्न हिंदू समाजाला, याच्यावर हिंदू समाजाला जागृत करण्याकरता आजचा हा मोर्चा होता। धन्यवाद।